आजचे पाहुणे या कार्यक्रमामध्ये रसिक श्रोते हो, आपणा सर्वांचं स्वागत आणि अपर्णा कल्लोळचा नमस्कार. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण पर्यावरणप्रेमी ॲडव्होकेट डॉक्टर तुषाल शिवशरण यांच्याशी बातचीत करणार आहोत. आज ऐकूया या मुलाखतीचा पहिला भाग. श्रोते हो नमस्कार. आजचे पाहुणे या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत आणि अपर्णा कल्लोळचा नमस्कार. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ॲडव्होकेट डॉक्टर तुषाल शिवशरण यांना आमंत्रित केलं आहे. त्यांना पर्यावरण संवर्धनासाठी केलेल्या त्यांच्या कार्यासाठी राष्ट्रपती पुरस्कारानं सन्मानित केलं आहे. तसंच महाराष्ट्राच्या राज्यपालांकडूनही त्यांचा सत्कार करण्यात आला आहे. तर त्यांचा जो हा प्रवास आहे पर्यावरण संवर्धनाचा, पर्यावरणासाठी ते जे कार्य करत आले आहेत आजपर्यंत, स्वतः वकील असूनही पर्यावरणासंबंधी जागृती करत आले आहेत. तर त्यांच्याकडून आपण या प्रवासाविषयी जाणून घेणार आहोत. तर डॉक्टर, आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत. नमस्कार ताई. तुम्हाला नुकतंच भारत सरकारनं राष्ट्रपती पुरस्कारानं सन्मानित केलेलं आहे. शिवाय तुम्हाला मानद डॉक्टरेट सुद्धा प्राप्त आहे तुमच्या या कामासाठी. तर सर, पर्यावरणाविषयी आपण बोलायला गेलो तर पर्यावरणाची ओळख आपल्याला लहानपणीच होते. आपल्या पाठ्यपुस्तकांमधून, कवितांमधून, गोष्टींमधून. शाळेला जायच्या आधीही आजीकडून, आईकडून आपण गोष्टी ऐकतो. त्यामध्येही प्राणी, पक्षी, झाडं, वेली यांची ओळख आपल्याला ते करून देत असतात. आणि आपण पर्यावरणाशी तेव्हापासूनच जोडले गेलेलो असतो. जेव्हापासून आपल्याला खरंच काही समजत नसतं तेव्हापासून पर्यावरणाशी आपण जुळले गेलेलो असतो. चांदोमामा आपल्या खूप जवळचा असतो. झाडं, वेली, त्यामध्ये येणाऱ्या चिमण्या, प्राणी, पक्षी हे जवळचे असतात. तर पर्यावरण आणि मानव यांचा संबंध खूप जवळचा आहे आणि मानव हा पर्यावरणाशिवाय जगूच शकत नाही. तरीही पर्यावरण संवर्धनाची आता गरज लागत आहे, ही खूप खेददायक गोष्ट आहे. पण पर्यावरण संवर्धन करणं आता खूप काळाची गरज बनलेली आहे आणि अशातच तुम्ही पर्यावरण संवर्धनाचं काम करत आहात. तर तुमचं बालपण कसं होतं? ॲक्च्युली बालपण सर्वांचं खूप चांगलं असतं वगैरे, परंतु माझं बालपण हे खूप गरीब अवस्थेतून आमचं गेलं होतं. एक झोपडपट्टीमध्ये राहणारा मुलगा असं माझं बालपण होतं. ती परिस्थिती आठवली की खूप असे आई, माझे वडील हे सगळे मोलमजुरी करणारी माणसं, भाऊ माझे आम्हाला साथ द्यायचे, विशाल शिवशरण होते ते द्यायचे. मग आमचं असं छोटंसं कुटुंब होतं. तर अशा एक छोट्याशा गरीब कुटुंबातून, म्हणजे बॅकग्राऊंड काहीच नव्हतं, अशातून मी हे बालपण माझं गेलं. परंतु आई वडिलांनी मला एक शिकवलं, कुस्तीवीर हा 4-5 वेळा तो खाली पडतो, हरतो, परंतु आपण पुन्हा दम्यानं खाड्यामध्ये उतरावं लागतं. हे आमच्या आई वडिलांनी शिकवलं. आणि आम्हाला देखील किचड असेल किंवा चिखल असेल त्यामध्ये कमळ कसं फुलवायचं, पुष्प कसं उमलायचं, हे आम्हाला माझ्या आई वडिलांनी शिकवलं. आणि खरोखर आज आमचं भाग्य, नशीब आहे की मी त्या परिस्थितीतून आज मी इथपर्यंत पोहोचलेलो आहे. आणि खरोखर ती परिस्थितीच हे माझ्यासाठी देव आहे. बरं, त्या परिस्थितीनंच तुम्हाला शिकवलं आणि तुम्ही इथंपर्यंत आलात असं तुमचं म्हणणं आहे. जरी बालपण खडतर गेलं तरी पुन्हा स्वतःला उभं करणं आणि स्वतःवरती काम करून आपलं एक नाव कमावणं, यामध्ये खरंच स्वतःचा तुमचं श्रेय आहे का घरच्यांचा काही पाठिंबा तुम्हाला होता? मला ॲक्च्युली खरा पाठिंबा माझ्या आई वडिलांचा आणि मोठ्या भावाचा, बहिणीचा पण होता. त्यामध्ये जो काही बॅकग्राऊंड सगळा जो बालपणापासून आतापर्यंत आहे त्यामध्ये माझ्या कुठल्याही गोष्टीला माझ्या आई वडिलांनी पडेल ते काम केलं, मोलमजुरी केली, भावानी केली, परंतु आम्हाला पुढं आणण्याचा जो पुढं मार्ग आहे तो त्यांनीच दाखवला. शिक्षण आणि खरं श्रेय जे आहे ना ते आई वडिलांचे, भावाचं वगैरे आहे. बरं. सर, मग तुम्ही स्वतः वकील आहात. मग तुम्ही लॉची डिग्री संपादन केलेली आहे. मग तुम्ही पर्यावरण संवर्धनाकडे कसे काय वळलात? हा खूप छान प्रश्न आहे, कारण मला सर्वत्र हा प्रश्न विचारला जातो प्रत्येक ठिकाणी. मी राज्य महिला आयोग आणि बाल हक्क संरक्षण आयोगाचे राज्याचे कायदे सल्लागार म्हणून काम पाहतो. आणि त्याचबरोबर माझी फील्ड ॲक्च्युली लॉची, म्हणजे एक अशी योगायोग होता की मला ॲक्च्युली MBA करायचं होतं, CA वगैरे, परंतु माझी जी वाट आहे ती वेगळ्या वळणावर गेली आणि मला ॲक्च्युली त्यामध्ये रस आला की मला लॉ करायला हवं, ह्या गोष्टी होत्या. पण लॉ करत असताना ॲडव्होकेट तर झालो, ती गोष्ट होती, परंतु पर्यावरणपूरक जेव्हा मी SY BCom ला होतो त्यामध्ये पर्यावरण हा विषय प्रामुख्याने होता. आणि त्यामध्ये मी SY BCom मध्ये मी 100 पैकी 99 मार्क्स मिळवून युनिव्हर्सिटी पहिला आलो होतो. त्याच्यामुळे ते माझ्यासाठी खूप चांगली गोष्ट होती. आणि
माणिकराव साळुंखे कुलगुरू होते तत्कालीन. अच्छा. त्यावेळेला मी युनिव्हर्सिटी पहिला येण्याचा मला मान मिळाला आणि तेव्हा मी डोक्यात धरलं की नाही, मला आहेत ना एन्व्हायरमेंटमध्ये पर्यावरण संवर्धनासाठीच काम करायचं. फक्त आहेत ना नामांकन मिळवून आपल्याला जगायचं नाहीये, तर खरोखर आहेत ना सांगली जिल्ह्यामध्ये ज्या पर्यावरणीय समस्या ज्या उद्भवत आहेत, उदाहरणार्थ शेरी नाला वगैरे असतील, त्यावरतीच आपण काम करायचं, हा माझा मेन निर्धार होता त्या. बरोबर आहे सर. आणि ही आता काळाची गरजही बनलेली आहे. काळानुरूप जसजसे दिवस जातील तसतसं पर्यावरणाची परिस्थिती फारच बिकट होत चाललेली आहे. लहरी हवामान, कधीही पाऊस आणि ऋतूंमधले बदल, आणि हे सगळं मानव निर्मितच आहे. त्यामुळे मानवालाच करेक्शन करणं गरजेचं आहे, मानवालाच यावरती काम करणं गरजेचं आहे. तर थोडंसं पर्यावरण संबंधी आपण जर जागृती निर्माण केली किंवा पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारली तर नक्कीच आपण थोड्या का होईना हे प्रदूषण वगैरे कमी करू शकू. तर याविषयी तुम्ही जे कार्य करत आहात तर ते तुम्हाला SYBCom पासून करावंसं वाटलं, पण दरम्यान तुम्ही कायद्याची ही पदवी संपादन केली आणि नंतरही तुम्ही पर्यावरणासाठी काम करणं सोडलं नाही. तर हे खरं तर एकट्याचं काम नसतं. मग तुम्हाला कुणाकुणाची साथ या कामामध्ये लागते? ऍक्च्युली कोणतंही काम करताना प्रामुख्याने आहेत ना संघटना किंवा ग्रुप हा आवश्यक असतो. पण माझी जी गोष्ट होती ती स्मशानभूमीपासून सुरुवात झाली. स्मशानभूमीमध्ये जे काही असे व्यास्ट सगळे हे पडत होते, वस्तू वगैरे असेल, तिरडे असेल वगैरे, तर मला कधीतरी एका रिलेटिव्हच्या दरम्यान गेलो तेव्हा आम्हाला कळालं की बाबा हे अशा इतकं स्मशानभूमी हे लास्टचं द्वार आपल्याला समजलं जातं. आणि माणूस एकटा जन्मता आणि जाताना पण एकटाच जातो. त्यामुळे ती स्मशानभूमी तर आहेत ना प्रामुख्याने स्वच्छ ठेवणं हे आपल्याला खरोखरच काळाची गरज आहे. त्यामुळे मी काय केलं की तिरड्या वगैरे सगळ्या टाकल्या जातात त्या मी गोळा करायला सुरुवात केली. ते सगळे कापड वगैरे गोळा करतो, छोटे छोटे मटके असायचे ते गोळा केले आणि त्यापासून टाकापासून टिकाऊ आपल्या काही गोष्टी करता येईल का यावर खरोखर आम्ही रिसर्च केला. आणि त्याचबरोबर जे आपल्या तिरड्याचे बांबू वगैरे सगळे आम्ही गोळा एकत्र करत होतो आणि त्यापासून आम्ही ट्री गार्ड तयार करायला सुरुवात केली की प्रामुख्याने झाडाला संरक्षण मिळेल. त्याच्यानंतर मटके वगैरे जे फुटलेले असतात, काही चांगले असतात, ते एकत्र करून स्वच्छ करून वगैरे त्यामध्ये आम्ही बीजारोपण करून आहेत ना ते झाड वाढवायला लागलो. त्यामध्ये तशा आम्ही सगळे एकत्र त्या गोडाऊनमध्ये गोळा करायला लागलो. त्यानंतर पांढरं कापड हे पवित्र मानलं जातं, ते दहन करायचं नसतं. त्यापासून आम्ही आहेत ना स्वतः दोऱ्या वगैरे तयार करायला लागलो किंवा ते आपण जे झाड असते त्या झाडाला वगैरे बांधायला. त्याच्यानंतर आपली फुलाच्या माळ्या अशाच फेकल्या जातात, ते दहन करायचे नसतात. ते आम्ही पूर्ण सगळ्या सुकवून वगैरे त्याचा एकत्र आहेत ना मिक्सिंग करून ते आपण आहेत ना जे गाई म्हशीचं शेण असतं त्यामध्ये एकत्र करत होतो आणि त्याच्यात लिंबाचा पाला मिक्स करून त्याला सुगंधित द्रव्य टाकून ते आम्ही गोवऱ्या तयार करायला लागलो. ते आपल्या महिला बचत गटांना घेऊन वगैरे त्यांना प्रशिक्षण दिलं आणि अशा तऱ्हेनं आम्ही आहेत ना ते स्मशानभूमी पर्यावरणपूरक फुलवण्याचा प्रयत्न केला गेला आणि करायला लागलो. आणि त्यापासून आमचं पर्यावरणपूरक प्रदूषण निर्मूलन कार्य सुरू झालं. त्या गोवऱ्या आहेत त्या पुन्हा अंतिम कार्यासाठी आम्ही वापरतो. कारण की ऍक्च्युली कसं होतं, पूर्वी आपण कसं करतो, कुठेही आपण स्मशानभूमीचे चित्र पहा की त्यामध्ये आहेत ना पूर्ण जे डेथ प्रेत असतं त्याच्यावर आता लाकडं ठेवली जातात, खालून टायर ट्युबात ठेवून ते पेट्रोल वगैरे टाकून पेटवलं जातं. त्याचं अंत्यसंस्कार हे भयानक होतं, प्रदूषण होतं, तो धूर वगैरे पसरायचा. तर यावरती आपण उपाय म्हणून आम्ही गोवऱ्या, एका मृतदेहाला 300 किंवा 350 किलो गोवऱ्या हे लागल्यात, शेणकूट लागलं जातं आणि खरोखर त्यावरती आहेत ना लिंबाचा पाला त्यात मिक्सिंग असतो. लिंबाच्या पाल्याने काय होतं की जे बॅक्टेरिया, जीवाणू वगैरे सगळं मारण्याची क्षमता त्यामध्ये असते. त्यामुळे आम्ही हा प्रामुख्याने प्रोजेक्ट करायला निर्धार केला आणि गेली 10 वर्षाच्या अगोदरपासून आम्ही हे आमचं काम सुरू आहे. खूपच उल्लेखनीय काम आहे हे. कारण लिंबाचा पाला जर अशा ह्याच्यामध्ये टाकला तर तो धूरही, प्रदूषणही होत नाही आणि हवा खरं तर स्वच्छ करायचा. आणि ऍक्च्युली त्यामध्ये एक विशेष बाब म्हणजे आपण आहेत ना ते गाई म्हशींचं आपण जे शेण वगैरे आपण ते महिलांच्या बाबतीत पण गोवऱ्या घेतो, यामुळे माझं एक ब्रीदवाक्याने चांगला संदेश आहे, गायीचा पण सन्मान वाढतोय. आणि गाय खरोखर तुम्ही जर आहेत ना अशा गोवऱ्याचा जर यूज आपण अंतिम संस्काराला केला तर खरोखरच गायीचा पण सन्मान आपल्या भारत देशामध्ये वाढेल, इतर देशामध्ये वाढेल, हा आमचा संदेश आहे. बरोबर. आणि गोमय किंवा गोमूत्र हेही औषधी मानलं जातं आणि त्याचं जर दहन केलं किंवा ते जर जाळलं, होम हवन करतानाही याच गायीच्या गोवऱ्या वापरतात, कारण त्यानं हवेचं प्रदूषण होत नाही, उलट हवा शुद्ध होते. तुम्ही म्हटल्याप्रमाणे हवेतले बॅक्टेरिया किंवा जीवजंतू त्यामध्ये नष्ट होऊन जातात आणि हवा शुद्ध राहिल्यामुळं प्रदूषणाचं प्रमाण हवेतलं कमी होतं. तर हे खूप चांगलं काम तुम्ही करता आहात सर. मग यासाठी तुम्ही पर्यावरण युवा दलाचीही स्थापना केली. तर
ही कल्पना कशी काय तुम्हाला सुचली? ऍक्च्युली मी करत असताना मी आणि माझे फॅमिली घरातले वगैरे कुटुंब आम्ही ते काम करत होतो. त्या कामासाठी आहेत ना खूप म्हणजे असे प्रॉब्लेम क्रिएट यायचे. सामाजिक विषय जो होता पहिला जो विरोध झाला तो समाजामधून झालेला आहे. बरोबर. मग त्यामुळे ह्या गोष्टी एकत्र कशा करायच्या, त्याला ग्रुप पण आवश्यक आहे. म्हणून आहेत ना पहिला फॅमिली आम्ही सर्वांनी एकत्र येऊन आहेत ना या कार्यामध्ये आम्ही झोकून दिलं. मग त्यामध्ये आहेत ना पहिला जो गावामधनं सुरुवात केली, मग गावामध्ये आता महिलांचा पहिला आम्ही सहभाग घेतला. कारण की महिला सक्षमीकरणाचा भाग म्हणून आहेत ना आपण आहेत ना महिलांच्याकडून ते शेणी वगैरे गोळा करायला सुरुवात केली. त्यांच्याकडून आहेत ना बांबू लागवड करणं, जलसंधारण करणं, या गोष्टी. त्याचबरोबर आम्ही मुख्य हे स्मशानभूमीचं कार्य देखील पर्यावरणाचं घेतलं. स्मशानभूमीमध्ये उपयोगाला यावं अंतिम कार्यासाठी म्हणून तुम्ही बांबूची लागवड केली आणि तिथून बांबू आणून इकडे पुरवले गेले. मग बांबूचं ऍक्च्युली कसं होतं, बांबू हा शब्द कसा आहे, बांबूचं झाड आपण जर स्मशानभूमीमध्ये लावलं तर त्यामध्ये खाली आहेत ना मूळ जे त्याचे असतात पाणी धरून क्षमता त्याच्यात असते. अच्छा. त्याच्यामुळे आपली जी स्मशानभूमी आहे ती पर्यावरणपूरक होण्यासाठी पण खरोखर चांगली दिसते आणि सौंदर्यपूर्ण असे सुशोभीकरण पण होतं. आणि त्यामध्ये युवक दल स्थापन करण्याचा असा उद्दिष्ट आहे की प्रत्येक गावामध्ये प्रत्येक तरुणाईनी एकत्र येऊन आपल्या समाजाची बांधिलकी म्हणून एक आपलं पर्यावरणपूरक काम, निसर्गाचा समतोल राखण्यासाठी मुख्य म्हणजे स्मशानभूमी हे एक असं जे एक घटक आहे, दुर्लक्षित घटक, त्याकडे कोणीही पाहत नाहीये, एक दुर्लक्षित घटक म्हणून समजला जातो. तर तेच आपल्याला आहेत ना पर्यावरणपूरक करण्यासाठी आपल्याला तरुणांची आवश्यकता आहे. म्हणून तरुणांमध्ये एक संवेदनशील घटक म्हणून पाहिलं जातं. तर म्हणून हे आम्ही अगोदर आहेत ना ह्या लोकांच्या मध्ये डोक्यामध्ये मानसिकता बदलून एक समाजसेवा पण आहे, प्रबोधन करणं हे आमचं उद्दिष्ट होतं. आणि ते तरुणांमध्ये करून आपण सर्वत्र असे ग्रुप तयार. मग युवा पिढीला याविषयी जागृत करण्यासाठी तुम्ही महाविद्यालयामध्ये जाऊन वगैरे प्रयत्न केलेत का? ऍक्च्युली आहेत ना खरोखर म्हणजे SY.BCom ला हा सब्जेक्ट आला होता, एन्व्हायरमेंट पर्यावरण. आणि 2011ची वगैरे गोष्ट आहे, 13-11-12ची. आणि त्यामुळे आहेत ना प्रत्येक आम्ही कॉलेजेसमध्ये आहेत ना व्याख्यान द्यायला सुरुवात केली. कॉलेजची महाविद्यालय असेल, विद्यालयीन स्तरावरती आपण परवानगी काढून त्यांना व्याख्यान द्यायला सुरुवात केली. आणि शक्यतो हरित सेना म्हणून तिथं एक गट आहे, हरित सेनेच्या मुलांना एकत्र करून सीड्स बॉल तयार करणे किंवा औषधी वनस्पतीची परसबाग तयार करणे, अशा दृष्टीने आम्ही आता ती व्याख्यान द्यायला सुरुवात केली. आणि त्यामध्येच SY.BCom मध्ये किंवा आर्टमध्ये हा विषय होता पर्यावरण. आणि त्यामध्येच आहेत ना ऍक्च्युली आहेत ना आपला पूर वगैरे यायच्या गोष्टी असायच्या. मग त्यामुळे तो पण विषय त्यामध्ये आम्ही घरी धरून पूर येण्याची कारणे, तो कशासाठी येऊ शकतो, त्याला आपले उपाय काय. सांगलीमध्ये त्या गोष्टी पूर्वी नव्हत्या 1946च्या अगोदर, आणि आता कसा तो पूर येतो हे आम्ही दाखवण्याचा आम्ही प्रत्येक ठिकाणी निर्धार करून आम्ही व्याख्यान द्यायला सुरुवात केली. काय याच्या मागची तुमच्यामध्ये काय कारण आहेत? कारण पूर ही सुद्धा नैसर्गिक आपत्ती आहे असं आपण मानतो, पण खरं तिच्या पाठीमागं मानवाचाच हात आहे असंही एका बाजूला बोललं जातं. कारण आपण जे अतिक्रमण करतो किंवा नैसर्गिक जे स्रोत असतात किंवा नैसर्गिक नाले, पाण्याचा निचरा होण्यासाठीची जी व्यवस्थापना केलेली असते शहरांमध्ये, त्यामध्ये केलेली अवैध बांधकामांनी त्यामुळं येणारा पूर हाही एक महत्वाचा कळीचा मुद्दा आहे. तर त्यावरती एक चांगलं भाष्य म्हणजे सांगायचं झालं किंवा माझं मन किंवा माझ्या सर्च अहवालानुसार, तर आपण आता जिथे आकाशवाणी हे केंद्र आहे त्याच्या बाजूला जर बघितला पूर येतोच, पूर पण त्याचं मुख्य कारण काय, इथे शेरी नाला होता. आणि शेरी नाल्याचे सगळे पूर्ण जेवढे जायचे रस्ते होते ते आहेत ना लोकांनी त्याच्यावरती आहेत ना महापालिकेने त्यांना परवानगी दिली बांधकामाची वगैरे, आणि त्याच्यावर आता सिमेंट कॉन्क्रीटची जंगलं उभारली गेली. आणि त्यांच्यामुळे ते पाण्याला जायला स्त्रोत होता तो निचरा होणं बंद झालं, आणि त्याच्यामुळे ते पाणी तिथंच थांबलं, आणि त्याच्यामुळे हे सगळं पाणी आपल्याकडे यावं लागलं. तर माझं जे खरं म्हणजे सांगायचं जे सर्च मी जे अहवाल केला होता, जे बबनराव पाचपुते वनमंत्री होते त्यावेळेला मी सादर केला होता अहवाल, तर त्यात एक गोष्ट अशी मला मी बघितली की 1946च्या अगोदरपासून जेव्हा कानडवाडी योजना होती, राजेसाहेबांचं राज्य होतं, त्यावेळेला पूर येत नव्हता. पूर हा फक्त मर्यादित सीमेवरतीच तो असायचा, तो पूर्ण गावामध्ये शहरात पाणी येत नव्हतं. तर त्यामध्ये त्यांनी कसं केलं होतं, जे निचरा करणारी जी योजना होती त्यांनी पूर्वी कानडवाडी योजना पाण्याची योजना होती, कौलापूर योजनेपासून सगळ्या, तर ती योजना ती सगळी पूर्ण लोकांनी बंद केली. आणि त्याच्यावरती रस्ते केले, सिमेंट कॉन्क्रीटच्या इमारती उभारल्या, आणि तो शक्यतो काय झालं, ते पाणी पूर्ण सगळीकडे व्यापलं. म्हणजे जे नदीमध्ये जास्त होणारं एक्सेस पाणी आहे ते कॅनॉल्स थ्रू इकडं तिकडं पुरवलं जायचं शेतीसाठी वगैरे. ऍक्च्युली काय झालं, सांगलीच्या पाऊलखुणा म्हणून आपलं जे आता पुस्तक त्यामध्ये बघा, तर पूर्वीच्या लोकांनी कसं केलं, राजेसाहेबांच्या काळात पूर येत नव्हता, तो तिथेच मर्यादित राहायचा. आणि आताच्या जस्ट 2026 पर्यंत बघा तुम्ही, पूर येण्याचे कारण म्हणजे आयुर्वेदाला 54 फुटापर्यंत पाणी लागलेलं असतं. तर ती कारणाचं शक्यतो मेन म्हणजे जे आहे त्याला प्रशासन,
राजकारण आणि आपण स्वतः सुद्धा जबाबदार आहोत की प्रशासनाने पण आहेत ना अवैधरित्या त्यांना बांधकामाची परवानगी दिलेली आहे आणि त्यांनी मग पिवळा पट्टा वगैरेच्या शक्यता गोष्टी केल्या आहेत सगळ्या माझ्या मते तर त्या चुकीच्या आहेत. मी एक पर्यावरण तज्ज्ञ म्हणून काम पाहतो. आता जागतिक पर्यावरण परिषद आता 2026 मध्ये आता 17 ते 19 फेब्रुवारी मध्ये झाली. त्यात भारताचं प्रतिनिधित्व मी केलं. 3000 लोकांमध्ये माझी निवड झाली. त्यामध्ये पण हाच मुद्दा मी मांडलेला आहे की आपल्या सांगली असेल किंवा कुठलंही कोल्हापूर असेल आपलं जिल्हा त्यामध्ये येण्याचं कारण म्हणजे पूर्वीचा बिफोर आणि आफ्टर या दोन बाजू पहा. पूर्वी तिथं सीमित तो राहायचा आणि आता पहा पूर्ण शहर व्यापलं जातं. मग त्याला हे आपण स्वतः पण जबाबदार आहोत आणि ऍक्च्युली ते आता पुढं जे नाले वगैरे होते किंवा जाण्याच्या रस्ते होते सगळे बंद केलेले आहेत. ते जर तुम्ही खुले केले उदाहरण आपल्या इथे शेजारीच आकाशवाणी लागून तो निचरा जायचा मेन रस्ता होता तो पण बंदिस्त आहे. मग असे जर आता तुम्ही खुले केले तर पूर हा येणार नाही असा अहवालमध्ये मी दिलेला आहे. पण आता बांधकामं तर पक्की झालेली आहेत, सिमेंटची जंगलं उभी केलेली आहेत आणि आता मग काय पुराचं व्यवस्थापन होईल असं तुम्हाला वाटतं? यातून काही दुसरा मार्ग आहे का? यातून दुसरा मार्ग एकच आहे की आहेत ना शक्यताला पर्यायी अशा गोष्टी काय आहेत त्याच्यामध्ये आहेत ना आपण काय करतो की शक्यतो शेरी नाला जो गोष्ट आपली आहे त्यासाठी ऑक्सिजन प्लांट आपण जो मोठे बसवलेले आहेत ते पण आपण आहेत ना नदीच्या ठिकाणी बसवलेले आहेत. तो पण कचरा मैला सगळा त्यात जातो नदीमध्ये. दुसरी गोष्ट जे नैसर्गिक स्त्रोत जे नदीचे आहेत ते खुले करणं आवश्यक आहे. ऑक्सिडेशन प्लांट बसवला त्याच्यावरती नदीचा जो मेन खालचा जो नैसर्गिक स्त्रोत आहे तोच बंद झाला आणि त्याच्या खाली सिमेंट कॉन्क्रीट भरलं गेलं. ते तर तुम्ही खुलं केलं तर खरोखर आहेत ना पूर येणार नाही आपल्याला. तो कमी पातळीमध्ये तुमचे ना 18 किंवा 14च्या वर कधीही पाणी गेलेलं नव्हतं पूर्वीच्या काळात. ते आता सध्या 54 पर्यंत जात आहे. ते जर खालचे जर नैसर्गिक स्त्रोत तुम्ही खुले गेले आणि ते जे नदी प्रकल्प जोड योजनेला जर तुम्ही मान्यता दिली तर खरोखर पूर येणार नाही. आणि तेच पाणी आहे तर दुष्काळी आहेत ना आपल्या ज्या घटकाकडे शहरांकडे तालुक्यांकडे मोडलं तर आहेत ना खरोखर आहेत ना पूर येण्याची संभावना येणार नाहीये. त्याच्यामध्ये डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेबांनी नदी जोड प्रकल्प आणला. त्याच्या अगोदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रुपी आपल्या पुस्तकात लिहिलेलं आहे की नदी जोड प्रकल्प जर तुम्ही सुरू केला तर पूर येण्याच्या कुठलाही संभावना येत नाही. तो अजूनपर्यंत आपला आहेत ना फक्त स्थायी सभेमध्येच आपला नोंदवला जातो, पुढे येत नाही. कारण आता असं झालंय पावसाचंही की पाऊस नक्षत्राप्रमाणे पडतच नाहीयेत. एकाच दिवशी सगळ्या नक्षत्रांचा पाऊस पडतो आणि अशा वेळी नदीतलं जे पाणी आहे ते कुठे जाणार? असं होतं की त्याच्यानंतर उन्हाळ्यात परत पाणी टंचाई येते. म्हणजे पावसाळ्यात ओला दुष्काळ आणि नंतर उन्हाळ्यातला दुष्काळ. एकूण काय माणसाला विपरीत परिस्थितीमध्ये जगायला निसर्ग भाग पाडायला लागलेला आहे. कारण निसर्गही लहरी झालेला आहे. याच्या पाठीचं जे कारण आहे मुख्य प्रदूषण त्याविषयी तुम्ही काय सांगा? ऍक्च्युली जलप्रदूषण हा आपला मुख्य स्त्रोत आहे सांगली जिल्ह्याचा विचार केला तर त्याच्यामध्ये आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये किंवा आपल्या मिरज तालुक्यामध्ये आपण प्रवेश करतो त्यावेळेला विश्रामबाग पासून किंवा मार्केट पासून भले मोठी वडाची झाडं होती, पिंपळाची झाडं होती. पूर्वी जाताना गुफेतनं आपण जात होतो लहानपणी, उन्हाळा जाणवत नव्हता आणि कुठला पाऊस होता तो बरोबर त्या सीझनला पडायचा. अशा रूपी होतं. परंतु आता एक झाड आहे का तुंगला जाताना मोठी मोठी झाडं होती तर ती तर पूर्ण मुळासकट काढून आहेत ना बाहेर टाकली गेली JCBच्या रित्यानं आणि पुन्हा त्यांचं रोपण पण केलेलं नाही, केलं पण नाही आणि शक्यतो ते जगणार पण नाही असं आहे. परंतु आता सध्या बघा तुम्हाला सगळीकडे पावसाचे सीझन्स वेगवेगळे आहेत. ओला दुष्काळ पडतो आहे आणि प्रत्येक ठिकाणी एक झाड तुम्हाला दिसणार. आता उन्हाळा सुरू झालेला आहे, एवढं ऊन डोक्यावर येत आहे आणि आता आपल्याला शेवटी झाडाचीच आवश्यकता भासत आहे. हे झाड आपल्या हवेमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण वाढवतं आणि त्यामुळं ही हवा प्रदूषित होत नाही, कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण कमी होतं. आणि झाडच जर आपण नाही ठेवली तर उद्या असं होणार आहे की ऑक्सिजनचं सिलेंडर लावून फिरायची वेळ येणार. दुसरी गोष्ट म्हणजे सांगली जिल्हा हा उद्यानांचा शहर म्हणून पूर्वापार पासून आपल्या इतिहासाच्या पाऊलखानामध्ये दर्शवतो. जसे प्रतापसिंह उद्यान होते, अमराई उद्यान आहे वगैरे अशा, परंतु ते सुद्धा आता भकात झालेले त्याच्यामध्ये काही नाहीये. बागेतला गणपतीच्या इथंही मोठी बाग होती म्हणून त्याचं नाव बागेतला गणपती आहे. मग ते पूर्वी होतं आता राहिलंय का? काही नाहीये. कारण की ती निसर्गाला धरून ते समतोल राखण्याचं काम ते करत होते. म्हणून आता तसं काहीच विषय नाहीये. आता सगळं ते भकास केलेलं आहे. त्याच्यामध्ये देखील आहे ना प्रशासनाने ते सगळे झाड तोडलेले आहेत आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीला आपल्याला आता प्राधान्यानं तोंड द्यावं लागत आहे. आणि प्रदूषणाची समस्या आता खूप जाणवत आहे. तुम्ही बाहेर गेला तर आता रस्त्याचा धूळ, आता येताना जस्ट मी आत्ता आलो तर रस्त्याचा धुरळा हे तोंडावरती आपल्या सगळा येत असतो.
मग पूर्वी होतं का तसं शांत हिरवगार? आपण हरिपूरला जाताना दोन्ही बाजूनी चिंचेची झाडे असायची. हरिपूरच्या आपल्या संगमेश्वर यात्रेला जाताना बरोबर आहे. इतकं सुंदर लोक चालत वाटायचं, जायचे. चालत जायचे. आणि आता आहेत ना सगळा धुरळा, सगळं एक झाड चिंचेचं दिसत नाही, गोरख चिंच असायची पूर्वी. किती सुंदर ते त्याच्यावरती वातावरण होतं. भरपूर माकडं असायची, खूप बरेच सुंदर पक्षी असायचं. असायचे. आता ते दिवस राहिले नाहीयेत. त्यांचाही अधिवास खरं तर हा. नष्ट झालेत. म्हणून मी तेच म्हणतो की हा नाश थांबवा, भूमातेचे तनमन जळते आहे, ही वसुंधरा पर्यावरणाच्या नाशाने जळते आहे, ही वसुंधरा पर्यावरणाच्या नाशाने रडते आहे, हा नाश थांबवा, हा नाश थांबवा. आमचे स्लोगन असं आहे की तुम्ही नाश थांबवा, कारण पर्यावरणाचे खरोखर ही वसुंधरा रडायला लागलेली आहे. बरोबर आहे. जागतिक तापमान वाढ सुरू आहे, ओझोन वायूचा नाश होत आहे. आता आम्ही पर्यावरण परिषदेमध्ये सगळे 60 देश आले, हिलरी क्लिंटन आल्या होत्या, बिल गेट्स आले होते, पंतप्रधान आले होते आपले नरेंद्र मोदी साहेब. आणि आम्ही सर्वांनी एकत्र, मी प्रतिनिधित्व भारताचं केलं आणि त्यामध्ये आम्ही एकच केलं की जागतिक वातावरण जे बदल व्हायला लागलेलं आहे त्यामध्ये आपण कसं फेस करू शकतो, काय उपाय आहेत. सगळ्यांनी आपल्या मुंबईवरती चिंता हे केली, आपल्या दिल्लीचे प्रदूषण आहे, धोक्याचं साम्राज्य पसरलं, यावरती आम्ही चिंता केली. परंतु यावरती एकच आता निर्णय झाला की आपण कसं बदलू शकतो. याला महिला सक्षमीकरण आवश्यक आहे, तरुणांची पिढी आवश्यक आहे, त्यामध्ये आपण सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे. मोठमोठे मेट्रो प्रकल्प उदयास आलेले आहेत, ते त्याला कारणीभूत ठरलेली आहेत. बिल्डिंग, मोठमोठे मॉल्स ठरलेले आहेत, म्हणून एकही मुंबईमध्ये तुम्हाला झाड दिसणार नाही. तर ह्या गोष्टीसाठी आपल्याला एकत्र येऊन उद्यान विकसित करणं आवश्यक आहे, झाड लावणं आवश्यक आहे. आणि मग तेव्हाच आपल्या या परिषदेचा खरोखर आपलं सार्थक झालं असे मला वाटेल. बरोबर आहे. आजचे पाहुणे या कार्यक्रमामध्ये पर्यावरण प्रेमी ॲडव्होकेट डॉक्टर तुषाल शिवशरण यांच्या मुलाखतीचा पहिला भाग आपण ऐकला. श्रोतेहो, आता कार्यक्रमातून मला अपर्णा कल्लोळला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांना निरोप द्या. पुन्हा भेटूया, तोपर्यंत नमस्कार.